खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे थेरगावची धोकेदायक स्थिती. थेरगावच्या रस्त्यांची दुरावस्था, कुठे साठले पाणी तर कुठे खड्ड्यांनी घेतली जलसमाधी. थेरगाव परिसरातील खड्डे, नादुरुस्त रस्ते आणि त्यात सलग 2 दिवस संततधार पाऊस यामुळे थेरगाव परिसरातील कुठल्या रस्त्यावरती पाणी साठलंय, कुठल्या खड्ड्यांनी जलसमाधी घेतलेली आहे ते आपण पाहूयात आणि कशा पद्धतीची धोकेदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे ते पाहूयात. 16 नंबर कावेरीनगर सबवेमध्ये आपण पाहतोय की पाणी साठलेलं आहे. त्याच्यामुळं वाहनं ये जा करताना सावकाश तिथून वाहनं घेऊन जावी लागतात. विशेषतः दुचाकी स्वारांना त्या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागत आहे. काळवडी फाटा BRT बसस्टॉप मार्गाजवळ आपण पाहतोय की पाणी साठलेलं आहे. BRT बसस्टॉपकडे जाताना जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या बाजूला प्रचंड प्रमाणात पाणी साठलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की MM कॉलेजच्या समोर धोकेदायक पद्धतीनं चेंबरचं झाकण नादुरुस्त अवस्थेत आहे, जीर्ण झालेलं आहे. मोठी ट्रक किंवा मोठी वाहनं या ठिकाणून गेल्यानंतर हे जीर्ण झालेलं चेंबरचं झाकण खचू शकतात आणि मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो. अशा पद्धतीची धोकेदायक परिस्थिती MM कॉलेजच्या समोरच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही पाहतोय आपण MM कॉलेजच्या समोर असलेलं चेंबरचं झाकण जीर्ण झालेलं आहे, नादुरुस्त अवस्थेत आहे. मोठ्या गाड्यांची चाकं जर का त्यावरून गेली तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी चाकं खचून अपघात निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रशासनानं वेळीच या ठिकाणी उपाययोजना करून हा चेंबर दुरुस्त केला पाहिजे, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे. MM चौकात बुद्ध विहाराच्या समोर ऑपोजिट बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी खड्डा दिसतोय. या खड्ड्यानं जलसमाधी घेतली असल्यामुळं वाहन चालकांना किती खोलीचा खड्डा याचा अंदाज येत नाही. दुचाकी स्वारांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे, या खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळं धोका निर्माण झालेला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पद्धतीचे खड्डे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमध्ये कुठल्या भागात, कुठल्या रस्त्यावरती खड्डा आहे, पाणी साठलेलं आहे किंवा धोकेदायक परिस्थिती निर्माण झालेली ते आपण पाहतोय. MM शाळेच्या समोर BRT बसस्टॉप जवळ BRT मार्गात या ठिकाणी पाणी साठलेलं दिसतंय. या पाण्याला निचरा होण्यासाठी किंवा पाणी जाण्यासाठी या ठिकाणी मार्ग नसल्यामुळं पाणी साठलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. काळेवाडी पोलीस स्टेशन समोर नवीन थेरगाव हॉस्पिटलच्या समोरच या ठिकाणी कुठल्या तरी कामानिमित्त कुठल्या तरी विभागाने रस्त्याच्या मधोमध आडवी चारी खोदलेली आहे. चारी खोदल्यानंतर रस्ता तसा सोडून दिलेला आहे, नादुरुस्त अवस्थेत आहे. त्या ठिकाणी डागडुजी केलेली पाहायला मिळत नाही. त्यामुळं पावसाची संततधार चालू आहे. या पावसामध्ये हा खड्डा जास्तच खोल होत जाईल आणि त्यामुळं अपघात होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दिलीप वेंगसरकर कॉर्नरवरती आपण पाहतोय. PM श्री विद्यालयाच्या समोर दिलीप वेंगसरकर क्रिकेटचं स्टेडियम आहे. त्या स्टेडियमच्या कॉर्नरला ग प्रभागाकडे जेव्हा आपण इथून टर्न मारतो तेव्हा दुचाकी स्वाराला अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये तर आता पाणी साठलेलं दिसतंय. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी धोकेदायक पद्धतीचा खड्डा आहे, तो बुजवला गेलेला नाही. बार्णे कॉर्नरला आपण पाहतोय चिंचवड गावाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी बार्णे कॉर्नरच्या तिथं खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे. विशेषतः अनेक ठिकाणी चेंबरची जी झाकणं आहेत ती खचल्यामुळं त्या ठिकाणी खड्डामय परिस्थिती झालेली आहे आणि काही ठिकाणी 1 फूट, काही ठिकाणी 2 फूट तर काही ठिकाणी अर्धा फूट अशा पद्धतीची झाकणं खचल्यामुळं खड्डामय परिस्थिती झालेली आहे. तर काही ठिकाणी खरोखरच खड्डा पडलेला आहे आणि त्या खड्ड्यांनी जलसमाधी घेतलेली आहे.
आपण पाहतोय आमदार उमा खापरे यांच्या कार्यालयासमोर चेंबरचं झाकण खचल्यामुळं धोकेदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। वाहनं या ठिकाणी खड्ड्यामध्ये वाहनांची चाकं जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय प्रसूनधाम सोसायटीच्या जवळ विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या कार्यालयासमोरच हा खड्डा आहे आणि धोकेदायक पद्धतीनं या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र या खड्ड्यामुळे निर्माण झालेलं आहे। पद्मजी पेपर मिल समोर दत्तनगर बस स्टॉपच्या त्या ठिकाणी आपण पाहतोय की परिस्थिती कशा पद्धतीची आहे। बसनी कुठं थांबायचा हा प्रश्नचिन्ह आहे। काम केलेला राडा रोडा बस स्टॉपच्या समोरच आहे आणि खड्ड्यांनी देखील या ठिकाणी जलसमाधी घेतलेली पाहायला मिळते आणि खड्ड्यांमध्ये देखील पाणी साठलेले या ठिकाणी पाहायला मिळते। खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या घरासमोर ऑपोजिट बाजूला ज्या पेट्रोल पंपाच्या समोरच ऑपोजिट रस्त्यावरती गतिरोधकाच्या ठिकाणी पाणी साठलेले आहे। रस्त्यावर गतिरोधक आहे, त्या गतिरोधकाला अडवून बंधाऱ्याप्रमाणे अडवलेलं पाणी या ठिकाणी दिसतंय। पाण्याचा प्रवाह प्रवाहित होण्यासाठी या ठिकाणी जागा दिसत नाही, त्यामुळे पाणी साठतं। थेरगाव फाटा ते कॉर्नरच्या दरम्यान मध्यभागी पुन्हा एकदा रस्त्यावर आडवी काही कामानिमित्त चारी खोदलेली आहे। तशाच पद्धतीची खोदलेली चारी सोडून दिलेली आहे, त्यावरती डांबर टाकून रस्ता दुरुस्त केलेला पाहायला मिळत नाही, त्यामुळे वाहन चालकांना या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्टँडिंग समितीचे चेअरमन अभिषेक बारणे यांच्या कार्यालयाच्या जवळच बारणे कॉर्नरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे। आताच आपण पाहिलं की दुचाकी त्याच्यावरून गेली, दुचाकी आणि दुचाकी स्वारला अपघात होता वाचला। हॉटेल चतुर्थी समोर बारणे कॉर्नरला देखील खड्डा पडलेला आहे। काही कामानिमित्त आडवी चारी खोदलेली आहे, तसंच ती चारी बुजवून वरतून डांबर टाकलेला नाही, नादुरुस्त अवस्थेत ती चारी ठेवल्यामुळं त्या ठिकाणी पाणी साठवून वाहन चालकांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागते। धोकेदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। चतुर्थी हॉटेलच्या बाजूलाच पुन्हा आपल्याला पाहायला मिळतंय की पाणी जायला जागा नसल्यामुळं या ठिकाणी तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। वाहन चालकांना या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे। वाहन चालकांना पुन्हा तारेवरची कसरत करावी लागते। नगरसेविका मनीषाताई पवार यांच्या घराच्या जवळ अक्षय चंदन सोसायटी समोर रस्त्यावरती खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत। त्याहून ये जा करताना शाळकरी मुलं, पालक आणि सामान्य नागरिकांना ये जा करताना पावसाचे पाणी खड्ड्यात साठल्यामुळं खड्ड्याचा अंदाज येत नाही, धोकेदायक परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। अशाच पद्धतीने आपण पाहिलं तर बारणे कॉर्नर ते 16 नंबरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती सगळीकडे बहुसंख्य ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। अशा पद्धतीची खड्डेमय परिस्थिती या रस्त्यावर झाल्यामुळं काही खड्ड्यांनी पावसाच्या पाण्यात जलसमाधी घेतलेली आहे। गुजरनगर सबवेच्या खाली पाणी साठलेलं आहे, पाणी जायला जागा नसल्यामुळं तळ्यासारखी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आपण पाहतोय की गुजरनगरच्या सबवेमध्ये पाणी साठलेलं आहे। लक्ष्मणनगर बस स्टॉपच्या बाजूला पुन्हा एकदा तळ्यासारखी रस्त्यावरती परिस्थिती निर्माण झालेली आहे। पावसाचं पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळं अशा पद्धतीची परिस्थिती रस्त्यावर निर्माण झालेली आहे। पुढे आपण पाहतोय डांगे चौकामध्ये मुख्य चौकात ब्रिजच्या खालीच छत्रपती शिवाजी महाराज ब्रिजच्या खालीच मोठा खड्डा या ठिकाणी पाहायला मिळतोय। हा खड्डा किती खोलीचा असेल याचा अंदाज वाहन चालकाला येत नसल्यामुळं अचानक समोर आलेला खड्डा चुकवून वाहनं पुढे घेऊन जाण्याची कसरत वाहन चालकांना करावी लागत आहे। थेरगावच्या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये साठलेलं पाणी आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था वेळीच दुरुस्त केली पाहिजे अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे। या दुरावस्थेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन प्रशासनाला धारेवर धरून ही कामं करून घेतली पाहिजेत अशी सामान्य नागरिकांची भावना आहे। आपल्या परिसरातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।